लाईन आली म्हणजे चेना अतिशय लागते. बरं आपला पिंट्याने दिसून राहिला, कुठं गेला तो? असं ना होई इथंच कुठं आता असतो होता. कुठं इथं गेला असं त्या नाम्याच्या बोट्याबरोबर खेळायला आला होता तो बोलवाले. हे नाम्याचं बोट तर मला त्या नदीकाठच्या चिजी खालीच खेळताना दिसते नेहमी. कुठं होता चिंचपाशी? हो त्याच चिंचवाशी. अव माय अव त्या चिंचवर मुंजे अन भूत राहतात नाव. नेईन गाव आपल्या पिंट्याले खेळाले पाहनाव त्याले आणानाव शोधून. अरे वा मम्मी हॅलो मम्मी काय झालं रे पिंट्या, काय झालं मा? अरे रडू नको बाळा, काय झालं मा तुले? कथा करू मम्मी काहून नाही काय की पोट दुखून राहिलं मा तुया? कुठं गेलता मा तू खेळायला? काकू आम्ही त्या चिंचे खाली गेलो तो खेळता खेळता या एकीला डालेच लागला. कोणत्या त्या नदीकाठच्या चिंच खाली काय रे? ओ काकू तुले किती वेळा सांगू कद्या चिंचपाशी नको खेळत जाऊ रे. तुले त्या चिंचवरल्या भूतानं झपाटलं रे. काही भूतानं घी झपाटलं नाही. आपण त्याला मोर्शीले दवाखान्यात नेऊ. चाल कर पटकन तयारी. मॅटगीत चाले काय वा? पोराला त्या चिंचवरल्या भूतानं झपाटलं आणि तुम्ही म्हणता दवाखान्यात चाल. दवाखान्याचं हो काय त्याचं बाहेरच पाहा लागते आपल्याला. अशी मूर्ख नको बनू प्रिया. आपण त्याला पहिले मोर्शील दवाखान्यात घेऊन जाऊ, मग तू म्हणशील तिथे घेऊन जाऊ. तुम्हाला काय समजत नाही. बसा चुपचाप, लवकर बरा झाला पाहिजे माझ्या पिंट्या. नको अशी करू प्रिया, लय त्रास आहे आपल्या पिंट्याले. तुम्ही चुप बसा म्हणतो ना. चला माझ्यासोबत, चला करा लवकर तयारी. आपण घेऊन जाऊ चमचम महाराज कडे. ओ आयोको माय प्रिया. तुम्ही तुम्हाला काय समजते? बसा चुपचाप. आमच्या महाराज की जय. बालक बोला महाराज. झाली का दरबाराची तयारी? हो झाली ना दरबाराची वेळ. चला दरबारात. चमचम महाराज की जय, चमचम महाराज की जय. नवरा तुझा दारू पितो. नवरा तुझा दारू पितो. दररोज कपडे वरून येतो. वरून तुले पैसे मागतो. नाही दिले तर मजत करतो. आपल्याला कसं माहित महाराज? आम्ही सर्वज्ञ आहोत बालिके. आम्ही सर्वज्ञ आहोत. आपण धन्य आहे महाराज, आपण धन्य आहे. मया नवऱ्याची दारू सोडून द्या महाराज, दारू सोडून द्या. टेन्शन नको घेऊ बालिके. तुझी इच्छा पूर्ण होईल बालिके, तुझी इच्छा पूर्ण होईल. हा घे अंगारा, त्याला चारून दे आणि त्याचा उतारा 1 कोंब रेड वाईन 2 पाच कोंबळ घेऊन ये. ठीक आहे महाराज, ठीक आहे. तुम्ही या. महाराज 5 वर्षे झाली महाराज. आमच्या लग्नाला अजून पाना नाही हल्ला आमच्या घरात. आम्ही सर जणतो बालिके, आम्ही सर जणतो. आमच्या घरात पाना हलू द्या महाराज, पाना हलू द्या. काळजी नको करू बालिके. त्याच्या अंगावरून उतरव आणि होमात टाकून त्याच्या अंगावरून उतरव आणि 5 गुरुवार रात्री 12 वाजता आमच्या आश्रमात जायचं. पण एक लक्षात घे बालिके, येताना बघतो एकटीने जायचं. ठीक आहे महाराज, ठीक आहे. क्या महाराज, महाराज याले वाचवा, महाराज याले वाचवा. बोल बालिके बोल. महाराज हा जेवत नाही, खात नाही, रात दिवस मोबाईलवर रील पाहत राहते. महाराज याले वाचवा, महाराज याले वाचवा. काळजी नको करू बालिके. हे निंबू घे, त्याच्या अंगावर उतरव आणि होमात टाकून दे. आणि आमच्या आश्रम करता पुढच्या गुरुवारी एक आयफोन मोबाईल घेऊन ये. तोपर्यंत पूर्ण बरा होऊन जाईल.
चमचम महाराज की जय, चमचम महाराज की जय. या ताई तुम्ही या. महाराज ह्याचीच खाली गेला तेव्हापासून पोटाने लयच तर पडून राहिला. काबे कायले गेलता त्या चिची खाली खेळाले? काय झालं याले महाराज? याले त्या चिचीवरच्या गोम्या भूताने पकडलाय. भूत लय जिवट आहे. 2 पायाचे कोंबडे 5 आणि 4 पायाचं बकर 1 मागून राहिले. भूत याले जर वाचवायचं असेल तर 2 दिवसात 20,000 रुपये घेऊन या. या भूताची शांती करून बांधून ठेवतो याले. तोपर्यंत अंगारा हा निंबू चारून दे. महाराज की जय, चमचम महाराज की जय. महाराज जमा बरं 20,000 रुपये लवकर घेऊन जाऊ महाराजकडे. अहो तुला कसं समजत नाही? या 20,000 वर्धेचा दवाखाना होते, आपण त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ. कसे अडाण्यासारखे करून राहिले हो तुम्ही? एवढा मोठा अंतर्यामी महाराज त्याच्यावर तुमचा विश्वास नाही? अडाण्यासारखा मी करून राहिलो का तू करून राहिली? मग इतकंच म्हणणं आहे की पहिले आपण त्याला दवाखान्यात नेऊ, मग भलेही त्याला महाराजकडे नेऊ. तुम्हाला काही समजत नाही, बसा चुपचाप. जुळले का 20,000 रुपये? हो जुल्ले. कुठं आहे आपला पिंट्या? पिंट्या ए पिंट्या, पिंट्या ए पिंट्या. अहो बघा ना आपला पिंट्या कसा करून राहिला. पिंट्या हे काय झालं रे पिंट्या? हे कसं झालं? चला आपण त्याला महाराज पाशी नेऊ. कुठेही घेऊन चला, पण माया पिंट्याले वाचव. ओ माया पिंट्याले वाचवा. डॉक्टर मॅडम माया मुलाले वाचव. डॉक्टर मॅडम माया मुलाले वाचवा. कधीपासून पोट दुखत राहिले याचं? 3 दिवस झाले डॉक्टर मॅडम. 3 दिवसापासून पोराचं पोट दुखून राहिलं आणि तुम्ही त्याला आज दवाखान्यात आणले. उशिरा आणून फार मोठी चूक केली. तुमच्या मुलाला पोटाचा अल्सर झाला होता. तुमच्या मुलाचं पोट दुखल्याबरोबर आणलं असतं तर त्याचं ऑपरेशन करता आलं असतं, पण आता उशीर झाला. आता तो अल्सर फुटला. मी आता काहीच करू शकत नाही. आय एम सॉरी. नाही डॉक्टर मॅडम, असं म्हणू नका. माया पिंट्याले वाचव. डॉक्टर मॅडम माया पिंट्याले वाचवा. आय एम सॉरी मिस्टर दिनेश अँड प्रिया. ही इज नो मोर. पिंट्या काय झालं हे? पिंट्या काय झालं? अहो बघा ना आपला पिंट्या काय झालं? प्रिया आणि दिनेशला आपल्या मुलाला गमवावं लागलं. म्हणून माझं तुम्हाला सांगायचं आजच्या या विज्ञान वेगवेगळ्या अंगात येणारा माय बुवा महाराज यांच्या नांदाला लागू नका. यांच्या जाळ्यात फसू नका. अशा लोकांकडे देवी शक्ती असती तर त्यांना अशा दुकानदारा मानण्याची गरजच नसती. तुम्ही मला सांगा, देवाला किंवा देवीला एवढी फुर्सत आहे का हो? जो माणूस किंवा बाई 2-2 दिवस आंघोळ करत नाही, त्याच्या अंगात यायला थोडा तर्कशुद्धीने विचार करा. विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारा. आपली तसेच समाजाची होणारी हानी टाळा.